बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या खर्चावरून पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारवर टीका केली। नाशिककरांना काय हवं याचा विचार न करता कुंभमेळ्याच्या नावाखाली उधळपट्टी सुरू असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे। कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटींचं प्रोजेक्ट बजेट आहे, मात्र प्रोजेक्ट रिपोर्ट कुठे असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला। नाशिकमध्ये मोठं जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कुंभमेळ्याकरता तुम्ही 35,000 कोटीचं बजेट केलंय, म्हणजे शॉकिंग बजेट आहे। आणि तुम्ही नाशिकच्या लोकांना विचारलंय का आपल्याला काय पाहिजे ते, आपण काय केलं पाहिजे? आणि सर्वात मोठी गोष्ट की एवढा लोड कुठल्याही टुरिझम डेस्टिनेशन करता लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे अत्यंत विषय महत्त्वाचा असतो। आणि काही देशामध्ये तर टुरिस्टवर बंदी टाकली जाते की याच्यापेक्षा आम्ही सिव्हिल लोड सहन करू शकणार नाही। मला वाटतं तशा प्रकारचं एक आंदोलन नाशिक शहरामध्ये करणं गरजेचं आहे। मी पाहिलं की नाशिकला कुंभमेळा होतो, एक हिंदू धर्मातला एक पवित्र सण आहे। मी मुख्यमंत्री असताना देखील एक अर्ध कुंभ किंवा कुंभ झाला होता, त्याला आम्ही काही निधी दिला होता, काहीतरी सुखसोयी झाल्या पाहिजेत। आत्ता जे मी काय बघतोय ते अतिशय शॉकिंग आहे, धक्कादायक आहे की गेल्या वर्षी मला वाटतं काहीतरी 3-3.5 हजार कोटीचा खर्च झाला होता, आता 35,000 कोटीचं बजेट काढलेलं आहे। आणि कुठलंही सरकारी बजेट जे असतं ते 1.5 वाढतं संपेतोपर्यंत। म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत आणि या सुविधामध्ये कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट प्रकल्प अहवाल नाही आहे, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस नाही आहे, यामध्ये लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा विचार केला नाही, किती लोक येणार आहेत। मागच्या वेळेला काहीतरी 40-1 लाख लोक एकूण आले होते, आता सरकारचं म्हणणं आहे की 6 कोटी लोक येतील। खरं 6 कोटी येतील का याचा कोणी अभ्यास केलेला आहे का, केंद्र सरकारने केलेला आहे का? आणि जर 6 कोटी लोक खरंच आले तर एवढा लोड सिव्हिक अम्युनिटीजवर तो झेपेल का याचा कोणी विचार केलेला दिसत नाही। एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही। आणि हा विषय फक्त मला वाटतं पैसे खाण्याचा विषय आहे, टेंडर काढण्याचा विषय आहे।